जय गुरुदेव. प्राण संयोगे देह उत्पन्नला, तो प्राण देह संयोगे मिश्रित केला. त्या देही संयोग घडला इष्टलिंगाचा. संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या प्रासादिक ग्रंथातील 7व्या अध्यायातून सद्गुरुनाथाच्या कृपेने, सद्गुरुनाथाच्या दीक्षेतून प्राप्त झालेल्या इष्टलिंगाची भक्ती करून साधकाला जीवन मुक्ती कशी मिळते याचे विवरण माऊली प्रस्तुत ओवीमधून करतात. आपल्या शरीराला जिवंत जर कोण ठेवत असेल तर तो प्राण आहे. शरीरामध्ये प्राणाचा संयोग झाल्यानंतरच जीवनाची सुरुवात होते. पण मानवी जीवनाचं सार्थक तेव्हा होतं जेव्हा सद्गुरुनाथाच्या कृपेने त्या देहामध्ये प्राणाचा आणि इष्टलिंगाचा संयोग होतो. साधकाला सद्गुरु इष्टलिंग दीक्षा देतात आणि त्याला नित्य पूजा, हा तुझा प्राण आहे समजून पूजा कर म्हणून सांगतात. मग श्रद्धा आणि भक्तीने नित्य पूजा केल्याने साधकाचं जीवन शिवमय राहतं आणि देह प्राणाचा संबंध न राहता जीवाचा शिवाचा संबंध होतो. हाच इष्टलिंग दीक्षेचा महिमा आहे. आपण या ओवीला सविस्तर समजून घेऊ. प्राण देह संयोगे उत्पन्नला. आपल्याला जन्माने हा देह शरीर मिळतं, पण हाडामासाच्या शरीराला काहीच किंमत नसते किंवा त्याच्यात जर प्राण नसेल तर. जसा दिव्याच्या वातीला अग्नीचा स्पर्श झाला की प्रकाश निर्माण होतो, तसाच या देहामध्ये ज्यावेळेस प्राण असतो तोपर्यंतच देह जिवंत असतो. केवळ जिवंत असणे म्हणजे जीवन नाही. देवाला समजून घेण्याचं साधन म्हणजे मानवी शरीर आहे. मग हे शरीर म्हणजे मी आहे का, हा विचार आहे. जर मी हे शरीर नाही तर कोण आहे? या शरीराचा आधार काय आहे? मनाचा आधार काय आहे? बुद्धीचा आधार काय आहे? आणि प्राणाचाही आधार काय आहे? असा विचार करत करत साधक इष्टलिंगाची पूजा करतो. त्यावेळेस त्याला जाणवतं की माझ्या देहातली जी चैतन्य शक्ती आहे तीच या देहाला चालवते. इथूनच साधकाचा खरा अध्यात्माचा प्रवास सुरू होतो. तो प्राण देह संयोगे मिश्रित केला. केवळ देहामध्ये प्राण असणे पुरेसे नाही. आपण रोजच्या आयुष्यामध्ये कामना, वासना, अनंत इच्छा, तृष्णा, लोभ, राग, अहंकार अशा अनंत गोष्टींनी मनाला मलिन करतो. मिश्रित केला याचा अर्थ आपल्या श्वासात, आपल्या विचारात, आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला आठवण असली पाहिजे, आपला प्राण म्हणजे इष्टलिंग आहे. इष्टलिंग म्हणजे आपला आत्मा आहे आणि देहावर इष्टलिंग आहे. आपण कसा विचार केला पाहिजे, आपण कसं बोललं पाहिजे, आपण कसं वागलं पाहिजे, हा विचार प्रत्येक श्वासात भिनला पाहिजे. जसं दुधात साखर विरघळली की दूध गोड लागतं, तसं आपला आत्मा, आपला प्राण जेव्हा चांगल्या विचारांनी, भक्तीने आणि विवेकाने
आपण केलेली पूजा, आपण केलेली भक्ती ही देहाच्या प्रत्येक पेशीमध्ये मिश्रित होते, तेव्हा आपला देह हळूहळू शुद्ध होऊ लागतो, आपल्या स्वभावामध्ये बदल घडू लागतो. पुढं माऊली म्हणतात, त्या देही संयोग घडला. जेव्हा आपण मनाची शुद्धी करतो तेव्हा आपला देह आणि आपला आत्मा यामध्ये एक प्रकारची एकता निर्माण होते. हा साकार देह म्हणजे शक्तीचं रूप आहे आणि या साकार देहाला चालवणार निराकार चैतन्य म्हणजे शिव आहे. आतापर्यंत देह आपल्या कर्मानं चांगलं केलं तर पुण्य लागल, वाईट केलं तर पाप लागल असं मानत होता. आता तो इष्टलिंग पूजा करता करता लिंगार्पित कर्म परम हाची धर्म, प्रत्येक केलेलं कर्म, प्रत्येक गोष्ट इष्टलिंगाला अर्पण करतो आणि प्रसाद म्हणून ग्रहण करतो. त्याचे विचार शुद्ध होतात, त्याचे आचार शुद्ध होतात, त्याचं मन शुद्ध होतं, त्याची बुद्धी शुद्ध होते, त्याची वाणी शुद्ध होते. आता या देहाकडून केवळ शिवपूजेची साधना होते. या अवस्थेमध्ये भक्त जो कर्म करतो तो स्वतःच्या स्वार्थासाठी करत नाही, तर त्याचा प्रत्येक श्वास विश्वाच्या कल्याणासाठी चालतो. इथं देह आणि मन याच्यातील संघर्ष संपतो आणि एक प्रकारची अगाध शांती लाभते. हाच तो संयोग आहे जिथं माणसाला उमगतं की मी कोण आहे. ज्या देवाची इष्टलिंगाची पूजा मी करतो तो माझा आत्मा आहे. पुढं माऊली शेवटच्या चरणात म्हणतात, इष्टलिंग म्हणजे काय, तर निर्गुण निराकार परमेश्वराचं अंगुष्ट मात्र प्रतीक म्हणून सद्गुरूंना आपल्या आत्म्याचं प्रतीक म्हणून तळहातावर दिलेलं आहे. जेव्हा भक्त शरीर शुद्ध झालं, त्याचं मनानं अहंकार सोडून दिला आणि स्वतःला पूर्णपणे भक्तीमध्ये विरघळले, तेव्हा भक्ताला बाहेर मंदिरात देव शोधण्याची गरज नाही. देव माझ्या हृदयात आहे, देव माझ्या हृदयावर इष्टलिंगात आहे, ही जाणीव म्हणजे इष्टलिंगाचा संयोग, आत्मा आणि परमात्म्याचं मिलन आहे. आता तुमचा देह केवळ एक शरीर नाही, तर ते ईश्वराचं राहण्याचं देवालय बनलेलं आहे. थोडक्यात जर या ओवीचा भाव सांगायचा असेल तर माणसाचं शरीर हे पंचमहाभूताचं असूनही त्याच्यामध्ये चैतन्य वास करतं, निवास करतं. चैतन्याच्या सत्तेनं हा देह चालतो, बोलतो. फक्त आपण आपल्या जगण्याने आणि विचाराने आणि भक्तीने शरीराला इतकं पवित्र बनवायचं आहे की आपल्याला स्वतःच्या आतच इष्टलिंगाची पूजा करता करता स्वतःला विसरून जाणं म्हणजे स्वतः देवच होणं, असा भाव माऊली या ओवीतून व्यक्त करतात. ओम शांती शांती शांती.